नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पॉवर या आपल्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या अगोदरच्या भागामध्ये आपण इयत्ता 8वी मधील बी द बेस्ट या पोएमचं एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपण इयत्ता 8वी इंग्रजी पाठ्यपुस्तक हे यातील पूर्ण सिरीज घेणार असल्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून ते सुद्धा अभ्यास करू शकतील. पहा, इंग्लिश वर्कशॉप आपण सॉल्व करून घेणार आहोत. अत्यंत सुंदर हे वर्कशॉप आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज करायला मिळत आहेत. क्वेश्चन 1 पाहूया. तर रीड द वर्ड्स अँड नेम्स गिवन बिलो. पुट द बिग साइज इन बिगर वन्स इन द बिग सर्कल अँड द स्मॉलर वन्स इन द स्मॉल सर्कल. म्हणजेच आता इथे 2 सर्कल आपल्याला दिलेले आहेत. एक छोटा सर्कल आहे, एक मोठा सर्कल आहे. त्याच्यासाठी आपण स्मॉल सर्कल अँड बिग सर्कल असं म्हणत आहोत. आणि आपल्याला काही वर्ड्स दिलेत, जसे की मस्की, ट्री, पाईन, लेक अशा स्वरूपात. तर हे जे वर्ड्स आहेत त्यांच्या साईजवरून आपल्याला या दोन्ही जे आपल्याला दिलेले सर्कल्स आहेत त्याच्यामध्ये भरायचे आहेत. आता तुम्हाला हे क्वेश्चन सोडवताना कन्फ्युजन वाटलं किंवा कसं आपण सोडवायचं असं वाटलं तर खूप सोपं आहे. आता आपल्याला त्यांच्या साईजवरून, म्हणजे मोठा आहे की लहान आहे याच्यावरून आपल्याला हे शब्द आयडेंटिफाय करायचे. आता समजा तुम्हाला मस्की हे मोठं आहे की लहान आहे हे शोधायचं आहे. इथे बघा, बी द, कांट बी द मस्की, जस्ट बी द बास. म्हणजेच काय, मस्की म्हणजे काय, मोठा मासा, आणि बास म्हणजेच लहान मासा. तर आता तुम्ही मस्की कुठं लिहिणार, मग कुठे लिहिणार, मोठा मासा म्हटल्यावर मोठ्या सर्कलमध्ये. खूप सोपं आहे. त्यानंतर ट्री म्हणजे झाड, तर झाड पण मोठं असतं, त्याच्यामुळे आपण मोठ्या ह्याच्यात लिहिणार झाड पण. पाईन म्हणजेच काय, देवदार वृक्ष म्हणजेच पण मोठं असतं. त्यानंतर लेक म्हणजेच काय, तर तळे मोठे असतात किंवा लहान असतात. इथे तुम्ही पाहायचं, जर तुम्हाला कुठेही वाटलं की आपण इथे हे कुठं लिहायचं असं वाटलं की तुम्ही इथे शोधू शकता. बघा, तर खूप सोपं आहे. लेक म्हणजे तळे छोटं असतं आणि सी वगैरे ते मोठे असतात, म्हणून आपण लेक छोट्यामध्ये लिहिणार. बास पण म्हणजे छोटे जे झुडपं आहेत त्याच्यासाठी आपण बास असं म्हणतो. बुश पण छोटे झुडपं असतात, त्यामुळे ते पण लहानमध्ये येणार. हायवे, इट विल बी इन बिग सर्कल बिकॉज इट्स ओके. देन स्क्रब कशात येईल, मग स्क्रब म्हणजे पण छोटे झुडपच येतात, तर ते पण याच्यातच येतील स्मॉल सर्कलमध्ये. आता रील म्हणजेच कसं, तुम्ही रील कसं शोधणार इथे पाहायचं. जे तुम्हाला वाटलं कन्फ्युजन, रील म्हणजेच अ स्ट्रीम. आता इथे बघा, बी द बेस्ट लिटिल श्रब बाय द साईड ऑफ द रील म्हणजेच कसं, तर त्या पण कडा आहेत, त्याच्यामुळे आपण कशात लिहिणार, मग स्मॉल सर्कलमध्ये लिहिणार रील. ओके. सन, सगळ्याला माहीत आहे सूर्य मोठा आहे. स्टार, लुकलुकणारे, त्या कम्पेअर टू सन ते लहान आहेत, म्हणून. ट्रेल म्हणजेच काय इथे शोधायचं. जर तुम्हाला कोणतंही वाटलं की आपल्याला लक्षात नाही, ट्रेल म्हणजेच मी सांगितलं तसं पायवाट आहे, तर पायवाट ही कशात येणार, याच्यात येणार, कारण हायवे हा जो मोठा रस्ता आहे तो बिग सर्कलमध्ये येणार. तर अशा पद्धतीने आपण बिग सर्कल आणि स्मॉल सर्कल यामध्ये आयडेंटिफाय केला. आता बघा, फॉर्म ग्रुप ऑफ 4, रीड इच स्टांजा इन द पोएम टर्न बाय टर्न. आता तुम्हाला काय करायचं आहे की चौघांचा एक ग्रुप बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये एकाला, म्हणजेच रीड इच स्टांजा इन द पोएम टर्न बाय टर्न. म्हणजेच तुम्हाला आता याच्यातील स्टँजाज आहेत बघा. स्टँजाज म्हणजे काय, तर कडवं. तर याच्यात आपण 4 जणांचा ग्रुप बनवायचा वर्गामध्ये. त्याच्यात एका ग्रुपला, म्हणजे त्यातील पहिला मुलगा हे कडवं म्हणेल, दुसरा कडवा पुढचा मुलगा म्हणेल, आणि तिसरा कडवा त्याच्या पुढचा मुलगा, आणि चौथा कडवा त्याच्या पुढचा मुलगा. तर अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी आपल्याला वर्गात करून घ्यायची आहे, त्याच्यामुळे आपण करायची. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय म्हटलं बघा, फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स मीन्स, रायमिंग वर्ड्स म्हणजे काय, यमक जुळणारे शब्द. यमक जुळणारे शब्द आपल्याला शोधणं किती सोपं आहे, कारण आपल्याला माहिती आहे यमक जुळणारे शब्द कसे असतात की त्यांचा उच्चार जो आहे तो बघा, जसं की हिल, रील. ओके. त्यानंतर अजून कोणतं होतं, ग्रास, बास. ओके. क्र्यू. ठीक आहे. तर ओके, अजून आपण बघूया. तर हिल, रील, बास, ग्रास असं आपल्याला मिळालं. त्यानंतर आपल्याला
ओके, तर ट्रेल आणि पुढे आपल्याला फेल असं मिळतं. ओके, हे पण मिळतं. स्टार आणि आर असं, ठीक आहे. हिअर, नियर असे पण येतं. त्यानंतर लेक आणि मेक हे पण येतं. तर अशा पद्धतीने खूप सोपं आहे रायमिंग स्टॅन्झाज. जेव्हा आपण रायमिंग पेअर्स शोधू, रायमिंग वर्ड्स शोधू, ते खूप सोपे आहेत. फक्त तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आणि हा प्रश्न तुमचा हमखास गुण मिळवून देणारा प्रश्न आहे, त्याच्यामुळे थोडं चांगल्या पद्धतीने लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. कम्प्लीट द फॉलोइंग विथ अप्रोप्रिएट वर्ड्स फ्रेजेस फ्रॉम द पोएम. तर आपल्याला फिल इन द ब्लँक्स टाईप दिले. फर्स्ट वन इज डन फॉर यू. बघा, इफ यू कांट बी अ पाईन, बी अ श्रब. सॉरी, स्क्रब. मी पहिल्या पण व्हिडिओत माझा उच्चार चुकलाय. स्क्रब आहे. ओके, आय विल से इट अगेन. स्क्रब आहे. ओके, तर आता बघा इथे इफ यू कांट बी अ पाईन, बी अ स्क्रब. आता तुम्हाला हे जे आहेत फिल इन द ब्लँक करायचं आहे. आता बघा, इफ यू कांट बी अ ट्री. आता तुम्ही कुठून शोधणार, तर पोएममधून शोधणार. इफ यू कांट बी अ ट्री, त्याच्यानंतर तुम्हाला काय पाहिजे मग शोधा. तुमचं तुम्हाला शोधायचं, पण तुम्हाला प्रयत्न करायचा आहे, कारण आयतं जर तुम्ही उत्तर घेत असताल तर मग काय फायदा नाही ना. इफ यू कांट बी अ ट्री, पुढे काय करायचं आपल्याला. इफ यू कांट बी अ ट्री, जर तुम्ही झाड नाही होऊ शकलं तर तुम्ही काय व्हायचं आहे, इथे तुम्हाला सापडतं त्याचं बी अ बुश. ओके, त्यानंतर पुढे आपण शोधू अजून पुढचं आपल्याला काय दिलेलं आहे ते. तर इथे दिलं आहे डॅश डॅश बी अ ब्रास, बी अ बास. तर डॅश डॅश बी अ बास, तर इथे काय म्हटलंय. हां, इथे तुम्ही लिहायचं इफ यू कांट बी अ मस्की देन जस्ट बी अ बास. असं सोप्पं आहे, काहीच अवघड नाही आहे. त्यानंतर बघा पुढचं, इफ यू कांट बी अ कॅप्टन. इफ यू कांट बी अ कॅप्टन, तुम्ही जर कॅप्टन होऊ शकत नसाल तर काय होऊ शकतं मग. इफ यू कांट बी अ कॅप्टन, तुम्ही जर कॅप्टन नाही होऊ शकत तर तुम्ही काय व्हायचा, क्रू मेंबर व्हायचा. वी हॅव गॉट टू बी क्रू असं लिहू शकता तुम्ही. इथे इफ यू कांट बी अ कॅप्टन म्हटलं ना, देन तुम्ही फक्त लिहा बी अ क्रू असं लिहा. त्यानंतर डॅश डॅश बी अ ट्रेल. इफ यू कांट बी अ हायवे, बी अ ट्रेल असं. इफ यू कांट बी द सन, बी द स्टार. इथे किती सोपं आहे. बी द सन, आपल्याला माहिती आहे सनच्या पुढे आपल्याला दिलेलं होतं बी द स्टार. तर आता मी हे दोन शेवटच्या का नाही शोधल्या, कारण त्या तुम्हाला ते एक ॲक्टिव्हिटी कळाली की आपल्याला कसं सोडवायचं आहे. इट्स सो इझी इफ यू केअरफुली फोकस द गिव्हन डाटा. ओके, क्वेश्चन नंबर 5. राईट व्हेदर द फॉलोइंग ट्रू ऑर फॉल्स. म्हणजेच तुम्हाला इथे दिलेले जे क्वेश्चन्स आहेत हे बरोबर आहेत की चूक आहेत हे सांगायचं आहे. ऑल मस्ट बी द कॅप्टन्स ऑफ द टीम. सगळेजण टीमचे कॅप्टन्स असायला पाहिजेत का, नाही. कारण काय, तर एक कॅप्टन असतो आणि बाकी काही क्रू मेंबर्स असतात. म्हणून अ बीट ऑफ ग्रास कॅन मेक द हायवे हॅपियर. यस, म्हणजेच हे ट्रू आहे. तर बीट ऑफ ग्रास असेल, थोडंसं हिरवळ असेल, झुडपं असतील हिरवळ वगैरे गवतांचं, तर ते हायवे छान वाटतं. वी विन ऑर फेल डिपेंडिंग अपॉन साईज ऑर पर्सन पोझिशन. सॉरी, जर तुम्ही कोणत्या पोझिशनवर आहात किंवा तुमचं कोणती साईज आहे याच्यावर आपण विन ऑर फेल सिच्युएशन असते का, जिंकणार किंवा नाही जिंकणार असे नाही. त्याच्यामुळे हे रॉंग येईल. त्यानंतर अ स्क्रब इज फाउंड ॲट द टॉप ऑफ द हिल. तर टॉप ऑफ द हिलवर आपल्याला स्क्रब मिळतं का, नाही. तर ते कुठे व्हॅलीमध्ये भेटतो, म्हणून हे फॉल्स येईल. इफ युअर वर्क इज नॉट इम्पॉर्टंट डोंट डू इट. बघा, इफ युअर वर्क इज नॉट इम्पॉर्टंट डोंट डू इट असं म्हटलंय, पण असं नाही आहे. तुमचं काम कितीही छोटं असलं तरी ते काम तुम्ही केलं पाहिजे. दॅट्स वाय इथे ट्रू म्हणजेच ती आलं पाहिजे ट्रू. व्हॉट एव्हर जॉब यू हॅव डू युअर बेस्ट. म्हणजेच तुम्हाला कोणतंही जॉब मिळालेलं असेल तरीसुद्धा तुम्ही चांगल्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करा. तर अशा पद्धतीने आपण या भागामध्ये काही माहिती घेतली. ठीक आहे, पुढचं पण क्वेश्चन घेऊन टाकूया. क्वेश्चन नंबर 6 दिलाय. राईट एन अप्रिसिएशन ऑफ द पोएम विथ द हेल्प ऑफ द पॉईंट गिव्हन बिलो. आपल्याला ही जी पोएम आहे त्याच्या संदर्भात जी माहिती आहे ती फिल करायची. फिल करताना आपल्याला काय करावं लागतं की त्याचं टायटल आहे किंवा ती पोएम कोणी लिहिलेली आहे, त्याचे पोएम कोणी लिहिलेले आहे, त्यानंतर जे त्याच्यामध्ये स्टँजाज किती आहेत, त्या स्टँजाजमध्ये किती लाईन्स आहेत आणि त्याच्यामध्ये राईम स्टँजाज किती आहेत वगैरे आपल्याला
सांगावं लागतं. तर आपण एक एक करूया म्हणजे आपल्याला लवकर सापडेल सगळे उत्तरं. द टायटल ऑफ द पोएम इज, तुम्हाला सगळ्याला माहीत आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सोबत सोबत टाईप करायचं आहे, कारण रेडीमेड उत्तरं इज नॉट इम्पॉर्टंट फॉर यू. सो रेडीमेड आन्सर इज लाईक अ नो यूज. सर तुम्हाला स्वतःहून प्रयत्न करायचा आहे, तुम्ही स्वतःहून उत्तरं द्यायची आहेत. तर आता बघा, द पोएम इज रिटन बाय, आता तुम्ही सांगायचं आहे द पोएम इज रिटन बाय. तर याचं उत्तर आपल्याला माहीत आहे, डॉग्लस मॅलोच. तर इथे तुम्ही लिहायचं आहे तेच. त्यानंतर द पोएम हॅज डॅश डॅश स्टांजाज, ईच स्टांजा हॅज डॅश डॅश लाईन. आपण आताच एक आपल्याला ग्रुप करायचा होता त्याच्यामुळे आपण ते वाचलेलं आहे. तर द पोएम हॅज 4 स्टँजाज आणि ईच स्टँजा हॅज 4 लाईन्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, द लाईन्स दॅट राईम इन ईच स्टँजा आर. मग या स्टँजामध्ये लाईन कोणकोणत्या राईम होत आहेत? फर्स्ट अँड थर्ड लाईन राईम होते का? आपण चेक पण करून घेऊया सोबत. आता इथे पहा, तुम्हाला राईट अँड ॲप्रिसिएशन लिहायचं होतं आणि याच्यामध्ये आपण पॉईंट नंबर 3 पर्यंत अभ्यास केला आहे. तर इथे बघा, द लाईन्स दॅट राईम इन ईच स्टँजा आर. तर फर्स्ट अँड थर्ड आपण शोधलेलं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला काय म्हटलं आहे, द पोएट कम्पेअर्स बिग थिंग्स विथ स्मॉल थिंग्स. कारण मोठ्या वस्तू आणि लहान वस्तू यांच्यामध्ये कम्पॅरिझन करण्याची प्रक्रिया चालू आहे. डॅश डॅश इज अ रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोएम. तर रिपीटेड एक्सप्रेशन कोणते आहे पोएममध्ये बघा, डॅश डॅश इज रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोएम. तर कोणते आहे रिपीटेड एक्सप्रेशन तुम्ही शोधू शकता. हिल रील म्हणजे LLचं आहे, क्रू RRचं आहे, LLचं आहे. तर असे आहेत रिपीटेड एक्सप्रेशन. म्हणजे आपल्याला बी द बेस्ट आहे ना, बी द बेस्ट असं. द लायन, आता द लाईन आय शाल ऑलवेज रिमेंबर इज, द लाईन आय शाल ऑलवेज रिमेंबर इज. तर हे कसं असतं की हे प्रश्न असतात की तुम्ही तुमच्या पद्धतीने उत्तरं देऊ शकतात की तुम्हाला या पोएममधली कोणती जी ओळ आहे ती सगळ्यात जास्त आवडली. तर इथे तुम्ही ही ओळ म्हणजे म्हणू शकता, खूप चांगली आहे की इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल, बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. म्हणजेच कोणत्याही गोष्टीत तुम्ही मोठे आहात की लहान आहात, तुम्ही नवीन आहात की जुने आहात, हे महत्त्वाचं नाही. तर जे कोणतंही काम तुम्ही करताय ते काम तुमच्यासाठी परफेक्ट बेस्ट असलं पाहिजे. तर अशा पद्धतीनुसार, तर अशा पद्धतीने आपण यातला वापर केला. त्यानंतर बघा, रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम ऑफ द पोएम लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर डॅश डॅश बाय जुलिया फेचर कार्नी. लर्न इट अप म्हणजेच काय म्हटलं आहे आपल्याला, रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट म्हणजे तुम्हाला ही जी ओळी आहेत, द पोएम ऑफ लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर. तर छोटंसं जे पाण्याचं थेंब आहे की नाही त्याच्यावरची ही पोएम आहे, बाय जुलिया फेचर कार्नी. या पोएटने लिहिलेली आहे. मग काय म्हणतात, लर्न इट अप, ती समजून घ्या. सेट इट टू ट्यून अँड एन्जॉय सिंगिंग इट यू अँड यू मे आस्क युअर टीचर टू हेल्प यू. तर तुमच्या टीचरला तुम्ही ह्या पोएमचं एक जे तुमचं हे आहे म्हणजे राईम आहे ते करायला सांगू शकता किंवा तुम्ही तुमच्या डोक्याने करू शकता. बघा, लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर, लिटल ग्रेन्स ऑफ सँड, मेक द मायटी ओशन अँड द प्लेझंट लँड, लिटल डेड्स ऑफ काइंडनेस, लिटल वर्ड्स ऑफ लव, हेल्प टू मेक अर्थ हॅपी लाईक द हेवन अबव. तर अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. तर याच्यात काय म्हटलं आहे की लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर, लिटल ग्रेन्स ऑफ सँड म्हणजेच छोटंसं पाण्याचा थेंब असेल किंवा मातीचा जे वाळूचं जे कण आहे छोटासा, मेक द मायटी ओशन अँड द प्लीझंट लँड म्हणजेच ते काय करू शकतं की जे ओशन आहे त्याच्यावर हे जे छोटंसं ड्रॉपचं जे पाणी आहे म्हणजे छोटं पाण्याचं थेंब आहे ते तिथे जेव्हा वाळवंटावर किंवा ओशनवर जाऊन पडेल तेव्हा तिथे एक वेगळंच त्याचं अस्तित्व असेल. लिटल डीड्स ऑफ काइंडनेस, लिटल वर्ड्स ऑफ लव, हेल्प टू मेक अर्थ हॅपी लाईक द हेवन अबव. म्हणजे काय, लिटल डीड्स ऑफ काइंडनेस म्हणजेच तुमच्या मनातून तुम्ही एखादी गोष्ट केली किंवा लिटल वर्ड्स ऑफ लव म्हणजे थोडं जरी तुम्ही कोणासाठी चांगलं बोललात तर ते एक वेगळंच इम्पॅक्ट करतं.
हेल्प टू मेक अर्थ हॅपी लाईक द हेवन अबो. म्हणजे ही जी पूर्ण पृथ्वी वसुंधरा आहे ती खुश होऊ शकते छोटे छोटे तुम्ही ज्या काही चांगल्या गोष्टी करता. कारण आपण असं ठरवतो बऱ्याच वेळेस खूप काही करू, पण ते होत नाही. छोटं छोटं करायचं असतं, थोडं थोडं, लाईक द हेवन अबो. ओके, तर अशा पद्धतीने आपण केलेले आहे. एनकरेज द स्टुडंट्स टू डिस्कस फ्रीली ऑल पॉईंट्स इन डिटेल्स. टीचर मे एक्सप्लेन मोर अबाउट ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. तर इथे बघा, जी तुमची टीचर आहे ते करतीलच, पण ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम म्हणजेच काय, तर त्या पोएमचं जे आहे त्याच्याबद्दल माहिती देणं, किंवा ती कविता आहे, त्या कवितेमध्ये किती स्टॅन्झा आहेत, कोणते रायमिंग वर्ड्स आहेत, ती पोएम कोणी लिहिलेली आहे, इज रिटन बाय. आणि त्या पोएमचं जे रायमिंग स्टॅन्झाची जी लाईन आहे ती कोणती रायमिंग स्टॅन्झा आहे, त्याच्यात कोणतं आपल्याला मोरल दिलेलं आहे अशा, आणि त्याच्यात कोणती लाईन खूप चांगली आहे, असे बरेचसे पॉईंट्स याच्यात कव्हर होत असतात. तर आता आपण पुढील भागामध्ये जो की 1.2 अँड्रोकल्स अँड द लॉयन याबद्दल माहिती